हॅलो मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, विषय असा आहे, मी तो व्हिडिओ सोडला. त्याला एडिट करायला मला एक दिवस एक दिवस तर नाही, 4-5 तास लागून गेले. माझा एक दिवस बरबाद झाला. म्हणजे पीक आवर्समध्ये मी केला होता तो, जो मी अपलोड केलेला आहे. आता विषयाचा आहे, कंटेंट मी एवढा शूट करून ठेवलेला आहे की मला स्टोरेजच नाही डायरेक्ट. हा 512 GB हा फोन आहे, याच्यामध्ये सुद्धा स्टोरेज उरलेलं नाही आहे. पण ते एडिटिंग करायला जमत नाही किंवा टाईम नाही भेटत ना, त्याच्यामुळे ते राहून जातं काम. ते राहून पेंडिंग एवढं भरून गेलं. 512 GB भरून गेलेलं आहे एवढं. आता विषय असा आहे, मी काल दुसरा व्हिडिओ घेत होतो फोनमध्ये एडिट करायला. माझ्याकडे आता ते लॅपटॉप वगैरे नाही आहे, मी देऊन दिला. म्हणजे फॅमिलीमध्येच कोणाला तरी देऊन दिला आहे मी. कारण की जेव्हा सर्व सुविधा होती तेव्हा माझं मन नाही होत होतं, आणि आता सुविधा नाही आहे तर आता मन होतं आहे. तर आता असे प्रॉब्लेम येतात स्टोरेजचा, एडिटिंगचा. वेळ भेटत नाही एडिटिंग करायला, बाकीचे काही कामं. मग समजू शकता तुम्ही बी, असा प्रॉब्लेम आहे. तर आता काय, पहिला व्हिडिओ तो सोडला आहे, कंटिन्यू तो करावा लागेल. त्या दिवशी मी मालेगाव गेलो होतो, तो व्हिडिओ बी मी शूट केलेला आहे प्रॉपर. पाहू आता. त्याच्यानंतर बी मी एक व्हिडिओ बनवला आहे, 2 व्हिडिओ बनवले त्यानंतर पण मराठी भाषेतूनच. 4था-5वा व्हिडिओ आहे माझा हा. तर हे असे प्रॉब्लेम येतात काही जेव्हा आपण करायची तयारीमध्ये राहतो ना, खूप अडचणी येतात. म्हणूनच तर म्हणतात, सक्सेस आहे ना लगेच भेटत नाही, एका रात्रीत सक्सेस भेटत नाही. त्याच्यासाठी स्ट्रगल करावा लागतो, आणि मीही करतो आहे. मी स्ट्रगल 3-4 वर्षापासून माझा हा आहेच. पण मग एवढं होतं, मी कंटिन्युटी नाही ठेवली. मी जी गाडी घेतली होती ना, ही गाडी मी त्याच्यासाठीच घेतली होती की मी त्याच्यावर मोठं व्लॉग वगैरे काहीतरी करेन. पण ते मला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, शनी भारी आहे असं म्हणता. 2-3 ठिकाणी मी दाखवलं, ते लोकांचं म्हणणं आहे शनी भारी आहे तुझा, तू काही काम करायला जातो तर तुला शनी प्रॉब्लेम देतो. आणि मग त्यांनी उपाय बी सांगितले. हनुमान मंदिरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पाठ करायची, आणि काही वेगळे त्यांनी भंगारवाला असं कॉन्फिडन्स येऊन जातं. तो आला आणि माझा आवाज गायब होऊन गेला, जो की त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तरी पण तो थोडंसं कम्फर्ट हे म्हणजे डिस्कम्फर्ट होऊन जातो आपल्याला व्हिडिओ करण्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही माझी लाईफची जर्नी बघण्यासाठी सपोर्ट करत राहा. बाकी काही मी घडी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा असं मला म्हणणं आवडत नाही. पण सपोर्ट राहू द्या तुमचा. असं आहे, तर काही काम करायला गेलो का काही प्रॉब्लेम येतो. आता हे आता हे जे डाटा मी शूट केलेला आहे कॅमेऱ्यामध्ये आहे, मी त्याला इथं घेत होतो तर तो डायरेक्ट म्हणतो आहे इनसफिशियंट स्पेस. 512 GB हा फुल आहे. 256 GB मध्ये एक पडलेला आहे 256, आणि एक 256 फोल्ड बी घेतला होता मी, सॅमसंग फोल्ड 3. तर तो बी हे होऊन गेला. तो म्हणजे माझ्याकडनंच चुकी झाली, खराब झाला तो. मी पाण्यात टाकून दिला तर स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो. तर व्हिडिओ शूट करण्यासाठी, अंडर वॉटर व्हिडिओ शूट करण्यासाठी एवढी बुद्धी चालली नाही का. तो फोन फोल्ड आहे, त्याला मध्ये पाणी जायला खूप जागा आहे. आता मला असं वाटलं काही होणार नाही, वॉटरप्रूफ सांगता हे सर्व, तर असेल वॉटरप्रूफ. तो काही वॉटरप्रूफ नव्हता. ते पाणी गेला त्याच्यामध्ये, तो खराब होऊन गेला. नंतर मग तो मी एक मेकॅनिककडे म्हणजे रिपेरिंगवाल्याकडे पाठवलं. मी त्याला 2-3 ठिकाणी दाखवलं, सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेलो. तर त्यांनी सांगितलं 1,00,000 रुपये खर्च येईल. म्हटलं बाबा, 1,00,000मध्ये 2 सेम फोन येऊन जातील सेकंडमध्ये जर घेतले, आणि न्यू जर घेतला तर एक येऊन जाईल. त्या टायमाला 2-3 वर्षापूर्वीची बात आहे. त्या टायमाला फोल्ड 3ला चांगली डिमांड होती. आता फोल्ड 6 येऊन गेलेला आहे.
फोल्ड 7 आला आहे का 6-7 काहीतरी येऊन गेला आहे. फोल्ड 7 येऊन गेला आहे. 2026 चालू आहे ना, आणि 26 अल्ट्रा बी येऊन गेला आहे. तर असा विषय आहे. मग मी त्या टायमाला पाणीमध्ये टाकून दिला तर तो परत चालूच झाला नाही. मग एकदा एक दुसरे लोकल मेकॅनिक, लोकल रिपेअरिंगवाल्याकडे दाखवलं. त्यांनी काय केलं हुशारीमध्ये, त्यांनी डिस्प्ले चेंज करून दिले. म्हणजे लोकल म्हणजे इथं नाही, नाशिक पाठवला होता मी. नाशिक बी मेकॅनिक म्हणजे रिपेअरिंगवाल्या थ्रू त्याची शॉपवर मी दिला. त्यांनी पाठवलं माझ्याकडनं. त्यांनी शिपिंग चार्जेस वगैरे घेतले, 2,000 रुपये कुरिअर चार्जेस जाण्याचे, आणि परत रिटर्नचे 2 काही 2,500 रुपये त्यांनी घेतले होते. मी फोन पाठवतो म्हणे, आणि तिकडे काय होतं काय नाही तुम्हाला सांगतो, असं सांगत होता तो. आता फोन चालू डिस्प्ले होते, फोन पाण्यामध्ये गेला, तर पाण्यामध्ये गेल्यानंतर डिस्प्ले तर खराब नाही होणार ना. तर त्यांनी मला जेव्हा रिटर्न फोन दिला, तर मी इकडे अजून 1-2 मेकॅनिकला दाखवलं. तेव्हा तो म्हणे चालू नाही होणार म्हणे, ते पूर्ण शॉर्ट होऊन गेलं आहे हे ते. मी इकडे 2-3 ठिकाणी दाखवलं लोकलकडे, दुसऱ्याकडे, तर त्यांनी चालू तर करून दिला, पण ते म्हणे डिस्प्ले गेलेले आहे म्हणे याचे. एक डिस्प्ले, पुढचा डिस्प्ले थोडा ब्लिंक करतो आणि थोडा चालतो, थोडा हे आवाज तर पूर्ण चालला गेला, मधला डिस्प्ले पूर्ण ब्लँक होऊन गेला. आता त्यांनी का डिस्प्ले बदल करून घेतला, कारण की त्याचा डिस्प्ले खूप महाग भेटतो, 20-25 हजार. आत्ता बी त्याची ही किंमत आहे 20-25 हजारच्या वर डिस्प्ले आहे त्याचा. असं झालं. मग ते काही त्यांना ब्लेम करता बी येत नाही. मी बोललो तर तो म्हणे नाही म्हणे सर म्हणे असं नाही होणार, आम्ही नाही केलं चेंज वगैरे, तुमच्याच फोनमध्ये प्रॉब्लेम होता. म्हटलं भाऊ माझा फोन पाणीमध्ये गेला होता, तू आहे तर डिस्प्ले चेंज. सर म्हणे मी थोडी केला, मी तर नाशिक पाठवलं होतं, ते काय असं करणार नाही असं तसं. मग मी नाशिकवाल्याचा त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घेतला, नाशिकमध्ये कॉन्टॅक्ट केलं. मग त्याचं बी तेच म्हणणं पडलं, सर म्हणे आम्ही असं नाही करत, ते तुमचा डिस्प्लेच गेला असेल असं तसं. त्याच्यामुळे आता काही फायदा नाही आहे त्यांना बी काही बोलून, चुकी आपलीच होती. त्याच्यामुळे फोल्ड पडलेला आहे. तर फोल्ड नंतर iPhone 12 Pro Max घेतला होता मी, पैसे जमूनच, स्वतःची कमाई माझी, कोणाचा काही 1 रुपया नाही आहे. पण हे थोडं डिस्टर्ब झाल्यानंतर मी आता कामधंद्यावर सध्या नाही आहे, मी काहीच कमवत नाही. हे घर तुम्ही पाहताय, हे मामामीचं घर आहे, मी त्यांच्याकडे राहतो चाळीसगावला. माझं घर वगैरे वेगळं आहे, दुसरीकडे आहे. आई आणि भाऊ आहे मला, वडील नाही आहे, ते पण इथं राहत नाही, मी इथं राहतो यांच्याकडे. तर असा विषय आहे. एक एक दिवस एक एक कहाणी मी सांगत जाईन. मला तरी वाटतं का हा स्टोरी टेलिंग टाईप जे आहे ना तेच चांगलं राहील, कारण की हे मोटो ब्लॉगिंगमध्ये कट पीट करणं, आणि आता हा एक व्हिडिओ ना पूर्ण एक याच्यात शूट झाला, आणि याला आता जर ॲज इट इज बी टाकला ना तर काही प्रॉब्लेम येणार नाही याला, म्हणजे जास्त काटछाट करायची काही गरज पडणार नाही. ते शॉर्टकट काम झालं. हे सगळं याच्यामध्ये जर केलं ना तर केव्हा काही आहे तर कॅमेरा चालू करा बंद करा, मग हे पुरं शॉर्ट राहतात ते. आणि हे 4K कॅमेरा आहे, तर ही जी रेकॉर्डिंग करतो ना ही एकदम हाय क्वालिटीमध्ये करतो. 4K 60 FPS रेकॉर्डिंग यायची नाही, नॉर्मल बी आपण करू शकतो 2K 1080 पिक्सल, हे पण आहे, पण यांच्यामध्ये मजा नाही येत. मग तर मग हे आहे आता सध्या, तोपर्यंत आपल्याकडे स्टोरेजचं आणि लॅपटॉप वगैरे किंवा काही टॅबलेट वगैरे. लॅपटॉपच घ्यायचा आहे, मॅकबुक प्रो बी घ्यायला गेलो होतो, पण थोडं पैशाने साथ नाही दिली, माझ्याकडे पैसा कमी पडून गेला. म्हणजे माझं फायनल होऊन गेला, घेऊन घेतलं होतं मी, पण तो जो माझा कार्ड आहे ना तो तिथं चालला नाही, काही इश्यू आला त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डवर. तर असा विषय आहे. तुम्ही काही करायला गेले ना तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात. आता ते कोणी म्हणतो शनी आहे, कोणी म्हणतो काय आहे, लोकांची बी नजर चांगली नाही राहत. आणि माझं तर असं आहे, मी आज सपोज मी दाढी म्हणजे दाढी मी केली शॉपवरून, दाढी केली किंवा कलर वगैरे केलं दाढीवर किंवा केसांवर, माझे थोडे केस वाईट उगून गेले, ते जर केलं ना तर मला तर असं नजर लागून जाते ना, दाढी करून जर मी कुठे बाहेर गेलो फिरलो तर लगेच नजर लागून जाते. असं बी राहतं लोकांचं. लोक आहे ना एकदम बेकार आहे, तुम्हाला पुढे जाऊ देणं आणि म्हणजे पुढे जाताना पाहणं हे त्यांच्या म्हणजे एकदम यांची नस डायरेक्ट फाटून जाते असं जर पाहिलं तर. आणि चांगलं पाहिलं तर अजून त्यांना त्रास होतो, लगेच काही करून देतात, असा विषय आहे. त्याच्यामुळे मी काही एवढं व्यवस्थित राहत नाही, जसं आहे तसंच राहतो, जुने पानेच कपडे घालून घेतो. आता तर मला असं वाटतं लोकांचा प्रॉब्लेम, पण मेन प्रॉब्लेम काय मला नाही सांगता येणार. आणि
हिची गाडी घेतली नाही हिच्यापासून बी मला खूप त्रास झाला. नजरेत येते लोकांच्या, एवढी गाडी आहे तुमच्याकडे, एवढा पैसेवाले आहेत तुम्ही, असं तसं. अरे भाऊ काय आहे, हप्त्यावर घेतलेली, मी कसं भरलं, मी कसं कमवलं आणि कसं त्याच्यात टाकलं मला माहिती आहे. बाकीचे हप्ते तर माझ्याने भरले बी नाही गेले, ते मामींनीच भरले, कारण की मामांच्या नावावर होती ती गाडी. मी इथला नाही म्हणून माझ्या नावावर काही इथं काही फायनान्स वगैरे काही एवढं काही होत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या नावावर होती तर त्यांना ते पैसे भरावेच लागले. असं आहे, प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाची लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात. तर ते समजून घ्यायला पाहिजे लोकांनी. पण काही लोक राहतात असे थोडेसे त्रास देणारे. कोणाचं चांगलं झालं तर त्यांना पाहवत नाही. चल चल, ही बिल्ली आहे, मांजर आहे, ले मांजर आहे. आता दूध वगैरे पिऊन आली मधून. चल, हात लावला ना हातात येत नाही ती, पण आता जर मी उभा राहिलो ना तर पायात येईन, इथं माझ्या पायाला असं गोल गोल राऊंड मारेन. आम्ही काही तिला पाळलेले वगैरे नाही आहे. तिची आई असंच कधी मध्ये यायची जेवण वगैरे खाणं वगैरे, म्हणजे खायला काहीतरी. तिला बाळ झाले, 3-4 पिल्लं झाले तिला. आता तिने काय केलं, 2-3 दिवस स्वतः आली पिल्लांना घेऊन आणि 4-5 घर पाहिले. एक पिल्ला आमच्या घरी, एक दुसऱ्याच्या घरी, एक तिसऱ्याच्या घरी, असे 3-4 पिल्ले तिने 3-4 ठिकाणी सोडून दिले. आणि हा पिल्ला आमच्या घरी सोडून गेली, ती ब्लॅक कलरचा. चल, आता हिला दूध टाकलं होतं मी, पिऊन वगैरे आली ती. पण ती एवढी काही आमच्या याच्यात हे नाही आहे, आमच्या याच्यावर नाही आहे, त्यामुळे ती घाबरते ती आम्हाला. हा माझा पेरूचा छोटासा हे प्लांट आहे. त्याच्यानंतर हा अवाकाडो मी खाल्ला होता आणि याच्यामध्ये सीड टाकून दिला होता. त्याला 3 महिने लागले, आता ग्रो झाला होता 3 महिन्यानंतर. आता त्याला मस्त पानं वगैरे असे छान येत आहे. आणि आमच्या पेरूला, हा पेरू पूर्ण ड्राय होऊन गेला होता, सुकून गेला होता, पाणी नाही होतं त्याला. ते तिकडच्या घरी होतं आणि तिकडे केअर करणारा कोणी नाही होतं. माझं थोडंसं छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे ते म्हणजे माझं तिकडे काही जाणं झालं नाही. 3-4 महिने ते तसंच सुकून गेला होता. मग मी इथं आणून त्याला 4 व्हीलरमध्ये टाकून इकडे आणला. मी गेलो होतो तो आणि त्याला रिग्रो केला. त्याचं मी शोध केला, म्हणजे जेमिनाई वगैरे याच्या गुगलवर. आपल्याला काही एवढी प्लांटेशन काही येत नाही, थोडाफार शिकलो आणि मग त्याला मी परत ग्रो केलेला आहे. आता तो परत ग्रो बी झाला, त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग बी येते. फ्रूट आता बनत नाही आहे, कारण की त्याला ग्रोथ होते ना, तर त्याचा फ्रूट जो आहे, फळ जो येत आहे, तो एवढासा राहून गळून जातो आहे. आता ते मी पाहिली त्याची केअर काय नाही, मग ते काही साहित्य इथं भेटत नाही, खत वगैरे करावं लागेल. बाकी मला बोलता खूप येतं, बोलायला लागलो ना तर मी थांबत नाही. पण ते बाकीचं मी टाकत नाही, बाकीचे पार्ट्स मी कट करून देतो. इथं मी बाकी थोडं प्लांटेशन केलेलं आहे. मागे बी आहे फूल वगैरे. मागे मँगो लावलेला आहे, मस्त मोठं असं 6 फीटच्या आसपासचा रोप लावले. म्हणजे रोप नाही होता, आम्ही नर्सरीमधून आणला होता तो. आणि ते काय ग्राफ्टिंग वगैरे सांगता ना, ते ग्राफ्टिंग केलेला रोप आहे तो. 6 फूटचा आहे. त्याच्यामध्ये छोटे कैरी लागलेली आहे. त्याची बी मी केअर केली इंटरनेटवर पाहून. मग जाऊ द्या, हे गण झालं. तर लाईफमध्ये प्रॉब्लेम येत राहता. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, लाईफमध्ये प्रॉब्लेम येत राहता. तुम्हाला फक्त ते प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करून आणि तुम्हाला तुमचा जो गोल आहे त्याच्यावर फोकस करावा लागतो. तर मी तेच करतो आहे. मी 4-5 टॉपिक ट्राय केले. 4-5 टॉपिक जे आहे मी ट्राय केले. त्याच्यामधून आता सक्सेस रेट माझा थोडंफारच आहे. पण जे टॉपिक राहतील, जेही काही ज्याच्यामध्ये मी सक्सेस झालो तर झालं. मग काय आहे, माझ्याकडे खूप टॉपिक बनवण्याचे. माझ्याकडे मोटो ब्लॉगचा चांगला होता, मी हिंदीमध्ये करत होतो. पण त्याच्यात बी असं आहे, मग आपल्याला सपोर्ट करणारा कोणी नाही आहे. किती दिवस मी फिरणार आहे. फिरलो मी खूप दिवस, पण मग पेट्रोलचा प्रॉब्लेम, बाकी काही प्रॉब्लेम येत होते. असं ठीक येतं का, इकडून ब्राईटनेस येईल ना, इकडून ठीक येतं. मग त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरेचे प्रॉब्लेम येत होते, त्याच्यामुळे ते काही कंटिन्यू माझ्याकडनं झालं नाही. माझ्याकडे सर्व आहे. मोटो ब्लॉगिंगचा पूर्ण सेटअप आहे. हेल्मेट आहे,
हा मी गोप्रो तर नाही, हा आपला ॲक्शन 5 प्रो आहे तो घेतला आहे. याचा माईक आहे, ची स्टिक आहे, तिथं माउंट आहे, इथं गाडीवर माउंट आहे. आणि मेन म्हणजे माझा मित्र नाही ना इथं कोणी, तर मोटो व्लॉगिंग करणारा कोणीच भेटलाच नाही, तर त्याच्यामुळे तो बी प्रॉब्लेम आहे. असे खूप काही प्रॉब्लेम येतात जीवनात. आता हा व्हिडिओ बी टाकतो का नाही टाकतो ते नाही माहीत मला. थोडाफार आता 15-15.5 मिनिटचा होऊन गेला, याला थोडा शॉर्ट करून टाकून देईन. लाईफमध्ये प्रॉब्लेम येत राहता, पण या प्रॉब्लेमांना मागे पाडून जो पुढे निघतो ना तोच सक्सेसफुल होतो. आता तर मी पण नाही आहे सक्सेसफुल, पण मला माहिती आहे की सक्सेसफुल होण्यासाठी काय करावं लागतं, कसं आहे ना. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता बोललो होतो फोल्डचं, हा फोल्ड आहे. चार्जिंग नाही होती कधीच ओपन हे केलेलं, हातात लावलेलं नाही त्याला. आणि जी वस्तू जुनी होत जाते ना त्याची किंमत नाही राहत माणसाकडे. आता चार्जिंगला लावत आहे बघा तुम्ही, हे बघू शकता चालू झाला आहे. आणि पुढचा डिस्प्ले चालतो त्याचा, टच वगैरे बी चालतो. हालात त्याची थोडी खराबच होऊन गेली आहे. आणि मधला डिस्प्ले तो पुरा ब्लँक होऊन गेलेला, त्यांनी मधला तर चेंज 100% केलेला आहे, पुढचा नाही सांगता येणार. आणि डिस्प्ले चालू सर्व ओके पीस होता, म्हणजे काहीच ओपन रिपेअर केलेला नव्हता. पण माझी चुकी झाली, मी पाण्यात टाकला, कारण की हे इथं त्याला स्पीकर ग्रिल आहे. आणि हे बाकी माईकसाठी आहे, खाली बी त्याला स्पीकर ग्रिल आहे माईकसाठी, आणि चार्जिंग हो स्लॉट आहे. तर याच्यामुळे पाणी त्याच्यात गेलं, आणि ते पाणी नॉर्मल पाणी नव्हता. नॉर्मल राहिला असताना फोन खराब नाही होत. तो पाणी याचा राहतो, काय ब्लीचचा राहतो वाटतं, तर स्विमिंग पूलचं पाणी. ते माझ्या काही लक्षात आलं नाही, मी जोसमध्ये टाकून दिलं. पण आता माझंच नुकसान झाला 1.25 लाखाचा. आणि त्याला काही पर्याय नाही. हा पहा तुम्ही चालू होत आहे. एक सेकंड, मला एक कॉल आला, पाहू कोणाचा आहे. कंपनीवाले बी एवढं उभं ना. हे पहा चालू झालेला आहे माझा सॅमसंग फोल्ड. तर असा विषय आहे. याला जर मी तेव्हा हे पहा चालू बी होतं आहे, पण याच्यामध्ये चालतं आहे सर्व. स्टोरेज 256 GB आहे. आणि याची एक हे दाखवतो मी तुम्हाला, एक सेकंड. हे पहा माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून मला दाखवता नाही येते. हा पुरा ओपन आहे, मी त्याला पॅकच केलेलं नाही, असंच वापरतच नाही कोणी, तर त्याच्या तर काही करायची सध्या गरज नाही आहे. अपडेट बी आलेला आहे. याला स्किप करून देऊ आपण. एवढं आहे याच्यामध्ये, यूट्यूब वगैरे ब्लूटूथ लावून तुम्ही गाणे वगैरे ऐकू शकता, इंस्टाग्राम वगैरे चालू शकता. पण तो दुसऱ्या काही कामाचा नाही आहे आता. तर असा विषय आहे. हा एका टायमाला याची एवढी किंमत होती, आणि माझ्या जीवनात हा एवढा इम्पॉर्टंट होऊन गेला होता, कारण की मला यूट्यूब आणि फिल्म वगैरे आणि वेबसिरीज वगैरे पाहायला खूप आवडता. त्याच्यामुळे मी हा घेतला. काहीच आवाज येणार नाही, ते पाण्यामध्ये गेल्यामुळे झालेलं आहे. याचं वॉल्यूम बी वाढून पाहत आहे, फुल वॉल्यूम आहे, पण ते चालत नाही. इथं पाहिजे डॉट दिसत आहे, इथं बी एक डॉट आहे, ते असं नाही दिसणार. ब्लॅक डिस्प्लेमध्ये दिसत नाही, ते गुगलमध्ये व्हाईट पट्ट्यामध्ये हे पाहिजे इथं दिसतो. त्याला काही यूज करत नाही मी आता सध्या. हा यूज करतो आहे, हा सॅमसंगचा S9 आहे. S9 फोन आहे, मस्त फोन आहे, एकदम मक्खन पीस आहे, आणि चालायला बी मक्खन आहे. आणि असा विषय आहे. हा जो आहे माझ्या भावाने मला गिफ्ट केला, कारण की माझ्याकडे फोन नव्हता 24 अल्ट्रा. त्याने मला त्या टायमाला याची किंमत होती न्यूची 1,25,000 रुपये. त्या टायमाला त्यांनी मला घेऊन दिला. 1,35,000 होती, 512 GBची. 10,000 काहीतरी डिस्काउंट भेटला होता, काहीतरी याच्यावर आपल्याला बँकच्या याच्यावर 10,000 डिस्काउंट भेटला होता. 1,25,000ला मी हा एक सव्वा वर्ष, 1 वर्षाच्या वरून गेला तेव्हा घेतला होता. तर असा विषय आहे. आणि माझ्याकडे हा फोन होता, कारण की माझा एवढा मोठा नुकसान झाला, तर मी जास्त मोठा फोन अफोर्ड नाही करू शकत होतो. आणि तेव्हा कॅमेरा पण नव्हता माझ्याकडे, जेव्हा मी याला पाणीमध्ये टाकला होता. तर असा विषय. मग मी हा लोकल मार्केटमधून असाच रिफर्बिश्ड घेतला होता, म्हणजे जुना फोन घेतला होता सेकंड हँड. 15,000ला 256 GB S9. आणि त्या टायमाला 4GB चालत होते. आता 4G कोणी यूज करत नाही, सर्वांना 5G पाहिजे है ना. असं नुकसान करून बसलो आहे मी. फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी. मी याला
याच्यावर व्हिडिओ वगैरे काढत होतो मी, ते शक्यतो ते अपलोड नाही, ते बंदच होऊन गेलं, त्याच्यामध्ये पूर्ण डाटा राहून गेला, तर ते अपलोड झाले नाही. पण नुकसान होऊन गेलं ना माझा व्हिडिओच्या याच्यामुळे. मला असं वाटलं पाणीमध्ये चालेल तो, पण तेव्हा प्रताप बच्चन सर यांच्या वडिलांनी लिहिली ती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करते रहना चाहिए. कोशिश करावीच लागते, कारण की जर नाही केली ना तर तुम्ही मागे होऊन जाता, जग पुढे चाललं जातो, आपण मागे राहून जातो. कारण की माझ्यासोबत झालं 2-3 वर्ष मी ऑलरेडी मी 5 वर्ष मागे येऊन गेलेलो आहे, 5-6 वर्ष मागे. आता 26 चालू आहे, पण माझ्यासाठी 2020च चालू आहे असं समजू शकता तुम्ही. तर मागे थांबायचं नाही, आणि आणि कोणी कितीही त्रास दिला ना तरी थांबायचं नाही, जसं माझ्यासोबत झालेलं आहे. पण मग आता सांगून काही फायदा नाही आहे, व्हिडिओ मोठा होऊन जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेल. कोशिश करत राहायचं, पुढे जायची कोशिश करायची, आणि कोशिश करण्यावाला व्यक्तीही म्हणजे कोशिश करणाराच व्यक्ती पुढे बी जातो आणि त्याचंच काहीतरी